विषयावरती आहे. तो आहे मेडिटेशन. आणि ते फक्त मेडिटेशनच नाही, पण विपश्यना मेडिटेशन. आजच्या या ताणतणावाच्या वातावरणामध्ये इतकं जे सर्वांना कोविडचं रिलेटेड प्रश्न आहेत, स्ट्रेस आहे, त्याच्यामध्ये या विपश्यना मेडिटेशनचे फायदे काय आहेत? काय त्याचे टूल्स आणि प्रॅक्टिसेस आपण आज घरी बसून करू शकतो? त्याचा एक्झॅक्टली आपल्या मनावरती, आपल्या माइंड, सायकॉलॉजी, फिजिओलॉजी या सगळ्यावरती त्याचा फायदा होतो, कुठे त्याचा इम्पॅक्ट होतो आणि मेडिटेशन केल्याने आपल्याला जो एक सेन्स ऑफ काम मिळतो, आपल्याला जे एक खूप विचारांपासून जी मुक्ती मिळते, त्याच्या मागची फिलॉसॉफी, त्याच्या मागचं सायन्स, त्याच्या मागचं अंडरस्टँडिंग, रिझनिंग हे नक्की काय आहे, आज आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. आज 3 खूप इंटरेस्टिंग गेस्ट आहेत, पाहुणे आहेत आपले आज, जे आपल्या वेबिनारवरती आहेत. पहिले आहेत डॉक्टर निखिल मेहता. ते आहेत MBBS डॉक्टर, विश्वस्त ट्रस्टी आहेत विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुंबई, आणि ऑल्सो ही इज अ टीचर ऑफ विपश्यना मेडिटेशन. नमस्ते डॉक्टर निखिल, थँक्यू फॉर कमिंग. आपले दुसरे सुद्धा डॉक्टरच आहेत, दुसरे गेस्ट, दुसरे पाहुणे, ते आहेत डॉक्टर मेल्विन सिल्वा. ते एक सायकायट्रिस्ट आहेत, गोव्यामध्ये प्रॅक्टिस करतात ते मागच्या 15 वर्षांपासून. ही इज अन MD, निमहॅन्स, बँगलोर, आणि अ मेंबर ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्ट, लंडन. आणि ही इज ऑल्सो अ टीचर ऑफ विपश्यना. थँक्यू डॉक्टर मेल्विन फॉर गिव्हिंग अस युअर टाइम. वी वेलकम यू. आपल्या तिसऱ्या गेस्ट आहेत डॉक्टर सविता गायकवाड, कन्सल्टंट, सायकायट्रिस्ट, सायकोथेरपिस्ट, co-founder at Namaste Psychology, an online platform for mental health awareness. मी आपल्या तिघांचं आज स्वागत करते. आपल्या या वेबिनारवर तुम्ही तिघांनी आपल्या वेळेत वेळ काढून आलात. मला माहिती तुम्ही सगळे किती बिझी असता, पण आज सगळ्या समूहाच्या वतीने तुम्ही आज सर्व आला आहात, त्याच्यासाठी मोठा धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. आणि निखिलजी, आपण प्रश्न तुमच्यापासून सुरू करूया. सिन्स यू आर ऑल्सो अ डॉक्टर आणि तुम्ही विश्वस्त सुद्धा आहात विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटचे, तर आपण एक पहिले समजून घेऊया फक्त कॉमन पर्सन ज्याला विपश्यनाची काही माहिती नाहीये, की विपश्यनाची फिलॉसॉफी, त्याचा एसेन्स ही बेसिकली काय आहे. आपण कशाला विपश्यना मेडिटेशन असं म्हणतो? विपश्यना ही भारतातली खूप पुरातन ध्यान साधना आहे. भगवान बुद्धांनी साधारण 2500 वर्षांपूर्वी हिचा शोध लावला होता. स्वतः त्या विद्येचा उपयोग करून ते अशा अवस्थेला पोचले की जिथे त्यांचं मन हे नितांत विमुक्त झाला आणि त्यांनी ती अंतिम अवस्था प्राप्त केली. आणि मग पुढे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना हे अंतिम अवस्था प्राप्त झाली आणि पुढे 45 वर्ष दिवस रात्र ते लोकांना हे विद्या शिकवत राहील, विपश्यना विद्याच शिकवत राहील. आणि त्या काळात अनेकांचं कल्याण झालं आणि तेव्हापासून आजही ती विद्या त्याच शुद्ध स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे. भारतात 500-700 वर्ष राहिली, त्याच्यानंतर शेजारच्या आपल्या देशांमध्ये गेली आणि एक देश, ब्रह्मदेश, आपल्यासाठी फार महत्वपूर्ण देश आहे तो, की त्या देशाने ही विद्या, एकच देश अख्ख्या जगात की त्यांनी ही शुद्ध स्वरूपात जशीच्या तशी 2000 वर्ष सांभाळून ठेवली. आणि मग आपलेच एक भारतीय उद्योगपती जे बर्मामध्ये जन्मले आणि तिथेच त्यांचा व्यवसाय होता, सत्यनारायण गोएंकाजी, ती ही विद्या भारतात परत 1969 साली घेऊन आले आणि मग तिथून आता परत भारतामध्ये पसरते, अख्ख्या जगात पसरते. विपश्यना या शब्दाचा अर्थ असा आहे की पश्यना म्हणजे बघणे आणि विपश्यना म्हणजे विशेष दृष्टीने बघणे, म्हणजे आपल्या स्वतःचं एक तटस्थपणे अवलोकन करणे. आणि हे करता करता आपल्या मनातले जे विकार आहेत, षड्रिपू आहेत, विकार आहेत, अहंकार आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, लोभ आहे, असा अनुभव यायला लागतो की ते कमी व्हायला लागतात हळूहळू. आणि ते कमी झाले की खऱ्या अर्थी आपल्याला सुख आणि शांती
ही अनुभवायला मिळते. सध्या आपण नेहमीच्याच काळातली गोष्ट आहे की तिचा शोध आपण नेहमी बाहेर घेतोय. सुखाचा शोध हा कुठेतरी बाहेर घेतोय. पण जेव्हा विपश्यनेने आपण स्वतःकडे बघायला लागतो तेव्हा कळतं अरे बापरे, प्रॉब्लेम हा माझ्या मनाचा प्रॉब्लेम आहे. आणि मग जसे विकार कमी व्हायला लागतात तसं तो सुख शांतीही अनुभवायला लागतो. तर त्या काळी सुद्धा आणि आज देखील लोकांना तेवढाच फायदा होतोय. आणि मग 69 साली जे पहिलं विपश्यनेचं शिबिर मुंबईमध्ये लागलं आणि आता असं आहे की जगभरात 200 विपश्यना केंद्र आहेत आणि जवळजवळ असा कुठलाही देश राहिला नाही की जिथे विपश्यना शिकवली जाते. तर लोकांना लाभ होतोय. लोक अत्यंत तणावाखाली आहेत सध्या आणि त्यांना प्रत्यक्ष लाभ होतोय आणि म्हणून ती त्याचं लोकांचा ओढा तिकडे आहेच आहे, सुरूच आहे. अशी ती विपश्यना विद्या आहे. इथे काही गोष्टींचं स्पष्टीकरण फार आवश्यक आहे. जरी बुद्धांनी ती शोधली असली तरी बुद्धांच्या काळात आणि त्यांच्यानंतर जवळजवळ 500 वर्ष या विद्येसाठी त्यांनी धर्म हाच शब्द वापरला. त्यांनी कुठेही त्याला रिलिजन केलं नाही त्या विद्येला. जसं एखादा डॉक्टर काहीतरी औषध शोधतो आणि तो सर्वांच्या कल्याणासाठी सगळ्यांना देतो आणि मग ते काही औषध हिंदू औषध किंवा मुसलमान औषध किंवा बौद्ध औषध असं नसतं. तर ते औषध आहे ते सगळ्यांना. तसंच बुद्धांनी त्यांना जे गवसलं ते सगळ्यांना अतिशय करुणामय चित्ताने वाटलं आणि तिथे त्यांना कुठेही अपेक्षित नव्हतं की एखादा संप्रदाय उभा राहावा. तर त्याच्यामुळे आजही ही विद्या सार्वजनीनच आहे. तिथे कुठेही त्याला एखाद्या संप्रदायाचं रूप द्यायची गरज नाहीये. असं म्हणतात की विपश्यना मेडिटेशन किंवा विपश्यनेमध्ये 10 दिवस जे राहतो आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या सेंटर्स मध्ये, ते राहणं खरोखरच कठीण आहे. म्हणजे खूप स्ट्रॉंग विल पॉवर वन नीड्स हे 10 दिवस काढायला. तर थोडंसं तुम्ही सांगा ना की हे जे रूल्स आहेत विपश्यनेचे की 10 दिवस आपण कोणाशीही बोलायचं नसतं, किसी के साथ भी बात नहीं करना, लिखना नहीं, रीडिंग नहीं, म्यूजिक नहीं, कॉन्वर्सेशन नहीं. तो ये जो सब है विपश्यना के 10 दिन के जो नियम है, या हे नियम विपश्यनामध्ये कसे लागू झाले, म्हणजे का, वाय आर दीज? चांगला प्रश्न आहे, कारण हा प्रश्न खूप जणांना पडतो शिबिराला जायच्या आधी. एकतर 10 दिवस सोडून जाणे हीच आपल्यात मोठी गोष्ट असते की आपण सगळेजण सध्या इतके व्यस्त असतो आणि त्याच्यात 10 दिवसाचा काळ स्वतःसाठी काढणं ही एक मोठी कठीण गोष्ट असते. आणि मग तिथे गेल्यावर काही नियमांचं पालन असतं. त्यातला एक दोन जे नियम आहेत ते खूप कठीण वाटतात आपल्याला. म्हणजे एक नियम मौनाचा असतो की तुम्ही तिथे 10 दिवस कोणाशीही बोलायचं नाहीये. तिथले जे शिक्षक असतात त्यांना जाऊन भेटून तुम्ही ध्यानाविषयी शंका विचारू शकता, पण आपापसात बोलायचं नसतं. तर हा नियम फार महत्वाचा आहे. म्हणजे हा नियम जरी असला तरी ते काही जेल नाहीये ना. तर हळूच लोक म्हणजे तिथले साधक असतात ते बघतात कोणी आजूबाजूला नाही आणि बोलणं सुरू करतात. कुठेतरी खोलीत असतील, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बोलतात आणि बोलून जेव्हा ते परत ध्यानासाठी येतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं अरे कसं बसं ते मन आता मी शांत करतोय आणि जे बोललो होतो त्याने इतकं खाद्य त्या मनाला मिळालं आणि अजून 100 विचार नवीन आले. मग त्यांच्या लक्षात येतं अरे हा नियम किती महत्वाचा आहे. ऑलरेडी आपलं मन म्हणजे तो इतका डाटा मनामध्ये आहे, इतके विचार भरलेले आहेत, इतके आठवणी आहेत, तर तिथे बसल्यावर त्या वर येतच असतात आणि त्यांनी ते मन शांत करता करता नाकीनऊ येत असतात आणि त्यात हे नवीन विचार किंवा जर कोणाला काही वाचायला दिलं तर ते जे काही वाचेल ते नवीन विचार
म्हणून वाचन, लिखाण, मौन, एकमेकांशी न बोलणे हे ध्यानातल्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. आणि मग आपल्याला वाटतं असं पहिले 2-3 दिवस थोडा त्रास होतो, कारण ह्या सगळ्याची सवय नसते, पण हळूहळू हेच आवडायला लागतं. आणि यातली गंमत बघा ना तुम्ही, साधारण म्हणजे आता जगभरात एवढी केंद्र आहेत, साधारण 100-1 जण एका शिबिरात बसतात, पुरुष आणि महिला धरून. तर साधारण 2-3 जण काहीतरी त्रास झाला, काहीतरी झालं म्हणून सोडून जातात. पण 95 ते 97 लोक ते शिबिर कंप्लीट करतात आणि फार प्रसन्न मनाने बाहेर येतात. याचाच अर्थ ते करू शकतात, है ना. आणि दुसरं एक मला सांगायला आवडेल की समाजातले सगळे स्तर, म्हणजे अतिशय हाय क्लास कोणी माणूस आहे, काहीतरी सीईओज आहेत कुठल्या कंपनीचे, आणि एक साधी रस्त्यावर झाडू मारणारी बाई आहे, आणि ते मस्त शेजारी बसून छान दोघंही तेवढेच चांगलं ध्यान करत असतात. हिंदू असतात, मुसलमान असतात, ख्रिश्चन असतात, बौद्ध, सगळ्या जाती धर्माची पंथाची लोक असतात, आणि असा तो अख्खा सगळा समूह तिथे आपल्याला बघायला मिळतो. स्त्री असतात, पुरुष आहेत, वयोगट आहेत, सगळे अगदी 18 वर्षापासून 80 वर्ष. तर असं सगळं समाजाचं सगळं चित्र तिथे आपल्याला दिसतं आणि सगळ्यांना तेवढाच लाभ होताना दिसतो. मेलविन, माय नेक्स्ट क्वेश्चन आपके लिए है कि जब हम देखते हैं कि इतना 10 दिन का मौन, नॉट टॉकिंग, नॉट रीडिंग, नॉट लिसनिंग टू म्यूजिक, ये सब हम इतना जब कंट्रोल में रहते हैं, एब्स्टिनेंस, सो मच कंट्रोल desires, thoughts, so what exactly is happening to our brain following all of this for 10 days? So the research can be divided into two basic levels. At one level, you can see that those who do Vipassana on a regular basis, there's an increase in a lot of positive qualities of mind. Because a calm mind does result in a better concentration, a better analytical ability, a better ability to focus, to remove distractions so you can make good decisions. So this kind of research is one area which has been done. And there is also the other research which looks at brain functioning. And I think Dr. Savita might want to add here. There's a lot of research done in different premier centers of the world, looking at how Vipassana directly impacts the brain. But generally, it shows that we are able to change the function and to some extent the structure of the brain. So this kind of concept is called as the plasticity of the brain. The brain is plastic, it can be malleable, it can be changed. So this ability to change the networks or the structures of the brain is called as neuroplasticity. So research does seem to show that that also is present, and I would maybe request Dr. who has got good experience there to describe it further. Mrunalji, I guess because तुमचा voice low होता, so was the question about की या 10 दिवसात ब्रेनचं काय होतं when you are not doing any. What is the impact on the brain in these 10 days? जेव्हा आपण हे सगळे withdrawal of the senses जेव्हा आपण सगळं करतो किंवा आपण हे सगळे rules आणि regulations follow करतो, याच्यामध्ये एक्झॅक्टली ब्रेन मध्ये काय घडतंय? Correct. So since the time we all are born, जेव्हापासून आपण डोळे उघडतोय, we are just taking inputs from outside worlds. We are seeing things, we are hearing things. आणि हे 10 जेव्हा तुम्ही तुमचे सगळे सेन्शियल
विड्रॉल जसं तुम्ही त्याला म्हटलं, तर आपण सगळे जे तुम्ही डोळे बंद करून ध्यान करताय, तुम्ही कोणाशी बोलत नाही आहात, तुम्ही मोबाईल वापरत नाही आहात, तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेट करत नाही आहात. सो एक्सटर्नली तुम्ही इनपुट कुठलं देत नाही आहात. बट ऍट द सेम टाइम यू विल बी सरप्राइज व्हेन यू विल एक्सपीरियन्स that your mind is not calm just because you're not reading, you're not communicating. There's so much of a memory जे आतमध्ये ठेवलेले तुमचे आतापर्यंतचे इतक्या वर्षांपासूनचे ठेवणीतल्या मेमरीज आहेत, तुमचं जे स्वभावाचं पॅटर्न आहे, तुमच्या ज्या काही पास्ट चांगल्या आठवणी आहेत, वाईट आठवणी आहेत, त्या सगळ्यांचा असा पॅन्डोरा बॉक्स उघडावा. No, tasa the brain is active during that 10 days, and that is the first hand experience of an individual that how my mind wanders, that why someone has called my mind as a monkey mind. That really keeps on shattering from here and there, like holding each branch of thoughts. So जितके माझे विचार पळत राहतात, तितकं माझं मन पण पळत राहतं. आणि ह्याचा हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स या 10 दिवसात येतो. अरे मी बाहेरून तर काही आउटपुट देत नाहीये, मी काही प्रोव्हाइड करत नाहीये, बट द चर्निंग इज कॉन्स्टंटली ऑन, मृणालजी. सो दॅट आपण 10 दिवस फक्त बसून ध्यान करत असतो आणि तरीही माइंड यू ह्या कामासाठी खूप ताकद लागते. सो दॅट इज टायरिंग वर्क दॅट युअर माइंड कीप्स ऑन गिव्हिंग यू. मग तू काय म्हणशील की ही जी चर्निंग असते दॅट टेक्स प्लेस इन दोज 10 days, बिकॉज ॲज यू सेड सो मच ऑफ पास्ट मेमरी, इतकी मेमरी, पास्ट मेमरी कम्स अप, ऑल द थॉट्स, वी हॅव अ मंकी माइंड. मग याला जे आहे याला कंट्रोल करणं, कारण की लोकांना, काही लोकांना 2-3 दिवसातच खूप त्रास व्हायला लागतो, अँड समटाइम्स दे वॉन्ट टू लिव्ह दॅट प्रॅक्टिस. मेनी हॅव द विल पॉवर टू स्टे बॅक अँड एक्सपिरियन्स ऑल द 10 days. मग याच्यामध्ये हा जो शिफ्ट होतो की हे कॉन्स्टंटली जे हे विचार वर येतात, त्या विचारांना काम करण्यासाठी हे जे आपले ब्रीदिंग टेक्निक्स आहे, याच्याने एक्झॅक्टली कसं काम करतं? म्हणजे व्हॉट आर वी डुईंग? वी आर लुकिंग ऍट ऑब्झर्विंग आवर ब्रेथ ओनली, कारण की इफ यू सी ऑब्झर्विंग ऑफ ब्रेथ इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट टू कॉन्स्टंटली ऑब्झर्व इट. I guess for this answer, I would first request Nikhil sir to answer that how Anapan calms down your mind, and then Melvin also can add, and then if I have something to say, I'll definitely add on. मृणालजी, तेच तर आपल्याला ऍक्च्युली शिकायचं असतं तिथे, की ते मन इतकं अस्वस्थ आहे आणि इतकं भटकतंय, आणि मग मन आहे ना, मनन करणं हा त्याचा स्वभाव आहे, म्हणजे त्याला काहीतरी ऑब्जेक्ट लागतो, ते असंच सोडता नाही येत त्याला कुठे. मग त्याला आपण एक ऑब्जेक्ट दिलाय श्वासाचा, की बाबा ते भटकतंय आणि तुम्ही त्याला परत परत, जे आपण आज शिकणार आहोत, आनापान. आन म्हणजे श्वासाचं येणं आणि अपान म्हणजे श्वासाचं जाणं. तर हा जो नॅचरल ब्रेथ आहे, येतोय आणि जातोय, त्याला आपण फक्त ऑब्झर्व करायला शिकवतो. आणि मग अनुभव असाच असतो की थोडे 5-7 श्वास करतात, मग ते भटकतं. मग आपण तिथे असं सांगितलं जातं, बाबा भांडण नाही त्या मनाशी काही, भटकलं तर भटकलं, परत घेऊन ये. मग ते परत जातं, मग परत आपण त्याला आणतो. आता ही प्रॅक्टिस आपण कधीच अशी खूप सातत्याने केलेली नसते. आपण कुठेतरी एखाद्या क्लासला जाऊन 10-15 मिनिटं केली तर केली, पण तिथे विपश्यनेतले जे 10 दिवसातले पहिले 3 दिवस आहेत, त्याच्यात दिवसातले 7 ते 8 तास इतका वेळ ही प्रॅक्टिस होते. आणि असं घडायलाच लागतं की 2रा-3रा दिवस होता होता ते मन इथे शांतपणे येऊन बसायला लागतं, त्याचं भटकणं कमी व्हायला लागतं, आणि ते कळतंय तुम्हाला, श्वास येतोय जातोय, हळूहळू तो श्वास पण एकदम शांत व्हायला लागतो. आणि तो एक सुख शांतीचा अनुभव आपल्याला पहिल्या 2ऱ्या-3ऱ्या दिवसातच यायला. आणि हेच आपण घरी पण करू शकतो, पण तेवढ्या इंटेन्सिटीनी घरी होणार नाही ते. तिथे मात्र ती शांतता आपल्याला अनुभवायला येते, आणि मन शांत होतंय हा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला 2ऱ्या-3ऱ्या दिवशीच यायला. बरोबर.
Dr. Melvin, can you share what is the research that's done on Vipassana practitioners after they've completed that 10-day meditation, or those who frequently come? Can you share all your research and findings that those who regularly practice Vipassana, what are the benefits that they are getting from this? Yeah, thank you, मृणाल जी. There is a lot of इसमें बहुत ही रिसर्च हुआ है, एंड रिसर्च तो यहाँ भी हुआ है, भारत में भी हुआ है और बाहर देशों में भी हुआ है. तो रिसर्च में ये दिखता है कि जो रेगुलर प्रैक्टिस करते हैं, इनमें जो मन की जो पॉजिटिव क्वालिटीज हैं, जिसको हम बोलते हैं पॉजिटिव क्वालिटीज लाइक कंपैशन, करुणा जो बोलते हैं, या हम बोलते हैं मैत्री. मैत्री मतलब लोगों के लिए अच्छे फीलिंग्स, अच्छी भावनाएं, या ग्रेटिट्यूड. ग्रेटिट्यूड मतलब अपनी धन्यवाद जैसी एक शुक्रिया अदा करना. ये जो भावनाएं हैं ये तो बढ़ जाती हैं. और जनरली लोगों की जो साइकोलॉजिकल वेलबींग, अभी साइंटिफिकली साइकोलॉजिकल वेलबींग करके एक कंस्ट्रक्ट है जिसको साइंटिस्ट ने ऐसे मतलब मेजर करने के लिए क्वेश्चनर्स ऐसे डाले हैं, और उसमें से साइकोलॉजिकल वेलबींग, या हम बोलते हैं कि जिंदगी में एक मीनिंग पाना, ये दोनों एरियाज में भी जो लॉन्ग टर्म मेडिटेटर्स रहते हैं, रेगुलर मेडिटेटर्स रहते हैं, उनमें ये फायदा मिलता ही है. There is also improvement in terms of day-to-day simple positive qualities like concentration. जो हमारी ध्यान की जो क्षमता है, मन हम जो समाधि बोलते हैं, मन को फोकस करना, जो बाहरी चीजें मन को डिस्ट्रैक्ट करते हैं उसको कम करना, ये चीजों में जितने प्रैक्टिस हुए रहते हैं लोग, वो बहुत आसानी से ये मन की ये स्टेट ला सकते हैं. तो एक तरीके से ये एक मन का ट्रेनिंग है, ताकि मन के पॉजिटिव क्वालिटीज को लाने के लिए. तो ये पॉजिटिव क्वालिटीज जब हम रिसर्च करते हैं तो ये पॉजिटिव क्वालिटीज दिखते भी हैं. जी, एब्सोल्युटली. डॉक्टर सविता, फ्रॉम अ साइकियाट्रिस्ट पॉइंट ऑफ व्यू, व्हेन आपके यहाँ पे जब पेशेंट्स आते हैं फॉर ट्रीटमेंट, तो क्या फॉर मेंटल हेल्थ आर यू आल्सो गिविंग देम विपश्यना मेडिटेशन एज अ पार्ट ऑफ देयर healing process, as a part of their healing journey? Mridal ji, and what has been the outcome? So before coming to this question, just to add on to the question before, the research काय झाले. So research and particular ways झाले. For example, about brain functions research झाले. ब्रेन मध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात का त्यावर रिसर्च झाले. त्याच्यानंतर जे मेल्विन जी म्हणाले की हॅपीनेसचा क्वोशंट बद्दल रिसर्च झाले, की जे रेग्युलर मेडिटेशन करतात त्या लोकांमध्ये हॅपीनेस आणि वेलबिंग जो आहे, सायकोलॉजिकल वेलबिंग, मनाचा वेलबिंग वाढलाय का, तर निश्चित ते रिसर्च मध्ये दिसलं की तो मनाचा वेलबिंग झालाय. त्याच्यानंतर जे महत्वाचे कॉग्निटिव्ह प्रोसेसेस जसं की जजमेंट आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, efficiently dealing and coping with your day-to-day life is being seen to be much more productive, helpful, and on the healthier side in a regular meditator, in a meditation practices which are being done regularly, someone who is practicing Vipassana. So these are also researches. Also, there are research which shows there are a lot of changes in personality. Like for example, if someone is being through, reactive and angrily reactive towards all their patterns, or somebody is very aggressive, they are also notice that change in such kind of reactivities, anger, aggression, addictions, all this also have been changed. So thus such researches are done. Now coming to your next question, that is, do I recommend Vipassana for psychiatric illnesses, right? Yes, for patients. So so first I would like to clarify that Vipassana is beyond, it's not a treatment modality. Correct. So it's a larger than larger than healing process. It's a process of transformation. व्यक्तीचा आतून बाहेरून विकास होण्याची साधना आहे. So generally, also in psychiatry, we do not send their people to get cured.
तिथे जाऊन लोक बरी होतात हा खूप एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की माझा अमुक एक व्यक्ती तिथे गेला आणि मग तो बरा झाला असो तुम्ही जाऊन या. तो हा एक गैरसमज आहे. So what practices me and maybe Dr. Melvin also use in our day-to-day practices is Anapan sarke je chote mindfulness चे techniques आहेत which can be inculcated in your life on day-to-day basis. रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये पण जे उपयोगी येतात किंवा डिस्ट्रेस आहे, एन्झायटी आहे जी कॉमनली इंटरफेअर करते तुमच्या लाईफमध्ये, तिला शांत करण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी ह्या गोष्टींचा वापर होतो. पण जेव्हा माझ्याकडे क्रॉनिक इलनेस असलेले सायकॅट्रिस्टचे पेशंट येतात तेव्हा डेफिनेटली आय नेव्हर ऍडवाइज देम दॅट गो अँड सिट अ 10 days course and you will be all right. So even people who are diabetic or hypertensive, we do not advise them that you go there and all your medications will be stopped. No, you have to go there as a transformation process, not as a treatment. बरोबर. तर आज आपण हे पण बघणार आहोत की घरी बसून सुद्धा आपण विपश्यनाचा फायदा कसा घेऊ शकतो, काय सिम्पल टूल्स आणि प्रॅक्टिसेस आहेत ज्यांना स्ट्रेस आहे किंवा डिप्रेशन आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा या आनापान मेडिटेशनचा फायदा कसा होऊ शकतो. निखिलजी, आपण एक छोटंसं मेडिटेशन सगळ्यांसाठी प्लॅन केलं होतं. सो वी कॅन स्टार्ट विथ दॅट 10-minute मेडिटेशन फॉर एव्हरीवन. हो, ते आपण ते घेऊया. त्याच्या आधी फक्त 1-2 सूचना की सगळ्यांनी आहे तसं आरामात बसा. ज्या आसनात खुर्चीवर बसला असाल तर खुर्चीत बसा किंवा खाली कुठल्याही तुमच्या सुखासनात बसा, कम्फर्टेबल आसनात. डोळे बंद ठेवायचे, तोंड बंद ठेवायचंय. कुणी चष्मा वापरत असेल तर चष्मा काढून ठेवा आणि आपलं सगळं लक्ष हे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर ठेवायचंय. हे जे नाकाचा एंट्रन्स आहे तिथे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि ज्या सूचना आता मिळतील त्यानुसार आपल्याला काम करायचं. तर आपण सुरू करूया. मेल्विन, आप ये शुरू करते हैं. हाँ जी. तर सगळ्यांनी डोळे मिटा, कंबर, पाठ, मान सरळ ठेवा, ताठ ठेवा आणि सगळं लक्ष आता आपलं आओ 10 मिनट आनापान की साधना का अभ्यास करें. आनापान की साधना का अभ्यास करें. पालथी मारकर बैठ जाएं. आराम से सुखपूर्वक जिस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में बैठें. कमर, पीठ, गर्दन सीधी रखें. आंखें बंद रखें. ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए. आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा, तो आंखें बंद ही रहे. जो लोग ऐनक लगाते हैं वो ऐनक उतार कर ध्यान करेंगे. मुंह भी बंद रखें. सांस मुंह से नहीं लेना है, नासिका से लेना है. तो सारा ध्यान नासिका के द्वारों पर. सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें. सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है. यही जानना है. बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें, बड़े ध्यान से जानते रहें. सांस बाईं नासिका में से गुजर रहा है,
यह दाहिनी नासिका में से गुजर रहा है या दोनों नासिकाओं में से गुजर रहा है। बड़े ध्यान से, बड़े ध्यान से जाने। उसे बदलने की कोशिश नहीं करें। बायां है तो बायां है, दाहिना है तो दाहिना है। केवल जाने, केवल जानना ही है। सांस लंबा है तो लंबा है, छोटा है तो छोटा है। उसे भी बदलने की कोशिश नहीं करें। केवल जानना है, केवल जानना है। ये सांस आया, ये सांस गया, ये सांस आया, ये सांस गया। सांस से सांस पर मन लगा रहे, सांस से सांस पर मन लगा रहे। मन भटके तो उसे फिर सांस पर ले आए। भटकने ही न दें, पर भटके तो फिर सांस पर ले आए। मन को नाक के दरवाजों पर लगाए रखें। दृढ़ता पूर्वक लगाए रखें। एक पहरेदार की तरह, एक द्वारपाल की तरह, खूब सजग, खूब सचेत। एक भी सांस बिना जानकारी के भीतर आने न पाए। एक भी सांस बिना जानकारी के बाहर जाने न पाए।
Dr. Melvin, can you just check? एक एक सांस पर पहरा लगा रहे, एक एक सांस की पहरेदारी होती रहे, खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। अपने ही सांस के प्रति सावधान, सांस के आवागमन के प्रति सावधान। सर्वतो सर्वमंगलं भवतु, सर्वमंगलं भवतु, सर्वमंगलं। बहुत अच्छे, बहुत अच्छे। विश्राम करो, विश्राम करो। कसं वाटलं आपल्याला सगळ्यांना हे 10 मिनिटाची मेडिटेशनची क्लिप? याच्यामध्ये फक्त आपण आपला श्वास नासिकात आत घेतोय, इन्हेलेशन आणि एक्झलेशन याच्यावरती पूर्ण फोकस्ड होतं. निखिल जी, आनापान के अभ्यास में क्या हम अपना मन का स्वभाव भी बदल सकते हैं? हो, म्हणजे आपण हे जाणून घेऊया आपण नक्की काय केलं. खरं म्हणजे ना, सगळ्या प्रश्नांचं उत्तर इथेच येऊन थांबतं की आपलं मन आपल्या ताब्यात नाहीये, हम्म, कळतंय पण वळत नाहीये. हम्म, म्हणजे आता हा कोविड आता इतका प्रादुर्भाव आहे आणि आपण खूप जण घाबरले आहेत, मनात चिंता आहे, भीती आहे आणि मनाला आपण समजावतोय पण की अरे बाबा घाबरू नकोस, चिंता येऊ देऊ नकोस. पण लक्षात असं येतंय की तसं होत नाहीये, ते येत राहत आहे. त्याचा तो स्वभावच झालाय चिंता करण्याचा, भीती करण्याचा, क्रोध करण्याचा. मग आता इथे बघा ना, आपण काय केलं की ते पळत होतं आणि आपण त्याला पकडून परत इथे आणत होतो. हम्म, त्याचा स्वभाव आहे पुन्हा पुन्हा त्या विचारात जायचा आणि आपण त्याला कट करून इथे येतोय आणिच म्हणजेच आपला स्वभाव हा बदलायला सुरुवात होतीये. हळूहळू असं येतं, जरी 10-10 मिनिटं जरी घरी आपण करत राहिलो तरी ते टिकायला लागतं थोडं इथे. हम्म, आणि मग दिवसभरात असं जाणवतं अरे आलाय राग पण मी जरा कंट्रोल करू शकलो पहिल्यापेक्षा. म्हणजे असं चमत्कार नाहीये की उद्याच्या उद्या एकदम काही झालं तरी मला राग येणारच नाही, असं व्हायला बरीच वर्ष लागतील. पण एवढं नक्की होईल की पहिल्यापेक्षा कमी झालं. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा गोएंकाजी भारतात आले पहिल्यांदा 69 साली, तेव्हा इथे जे सगळे संत होते त्या काळातले ते सगळ्यांना भेटले हम्म, आणि त्याच वेळेला विनोबा भावेजींना पण भेटले. हा, तर विनोबा भावेजी म्हटले शक्यच नाही असं स्वभाव बदलणं कुठल्या विद्येने वगैरे असं. आणि जर खरंच हे शक्य असेल
तर ते गोयंकाजींना म्हटले तू एक काम कर, तू हे जेल मधल्या कैद्यांना शिकव आणि लहान मुलांना शिकव आणि त्यांच्यात जर चेंज झाला ना तर मी मानीन खरंच ही विद्या उपयोगी आहे. आणि मग गोयंकाजींनी ते चॅलेंज घेतलं आणि तेव्हाच जेलमध्ये शिबिरं सुरू झाली आणि लहान मुलांची शिबिरं सुरू. आणि फार आश्चर्यकारक बदल आपल्याला तिथे दिसतात. तर आपण खरं म्हणतो बरं का की स्वभावाला औषध नाही, पण तसं वाटत नाही आम्हाला. आता आम्ही पण सगळ्यांसारखंच आम्हालाही राग येतोय, चिंता आहे, भय आहे, पण आम्हाला कळतंय की अरे हा जरा आम्ही त्याला टॅकल करू शकतोय या विद्येचे सायन्स. सो बदलतो, स्वभाव बदलतो. आणि मेलविनजी आणि डॉक्टर सविता ते तर असे पेशंट बघतायत ऍक्च्युली की जे खूप डिस्टर्ब झालेले आहेत, तर ते पण याविषयी काही कॉमेंट करू शकतील. नक्की. आपण जरा डॉक्टर मेलविन जरा कोविड के रिलेशन में कि आज हम जो कोविड पेशेंट्स है, काफी हमको सवाल ऐसे आ रहे हैं चैट में कि लोगों को नींद नहीं आती रात को, कि या फिर देयर इज अ लॉट ऑफ पास्ट मेमोरीज दैट कीप कमिंग अप, और आई एम अ कोविड पेशेंट. So all of this, for all of these reasons, how will you relate today Vipassana practice to today's situation of crisis? How can it help us find that grounding, find that stability, find that, there is not an immediate answer, but how can it at least calm us and center us? How do we find our center in these turbulent times using this Vipassana meditation? Yes, we are really living through very difficult, unprecedented times. और हम देखते हैं कि कुछ करें तो क्या करें, इसके बारे में सोच रहती है. और जब आंसर नहीं मिलता तो बार बार सोचने की जो ये प्रथा बन जाती है, बार बार सोचते रहते हैं, एक जैसे सोच की लूप में चले जाते हैं. और साथ साथ ऐसा ही नहीं कि सोच में ही चल रहा है, मन ही मन चल रहा है, शरीर में भी बहुत सारा उतार चढ़ाव चल रहा है, ये जब सोच की ये होती है. और इसलिए फिर लोग देखते हैं कि उनको नींद नहीं आती, बहुत बार कलेजा धड़कने लगता है, खाना हजम नहीं होता है. तो ये सब माइंड एंड बॉडी पे जो ये पेंडेमिक की जिस वरी है, इसका हम असर देख ही रहे हैं. तो इसको तोड़ने के लिए मुझे लगता है आनापान एक बहुत ही आसान और सिंपल, जो कोई भी एक्सेप्ट कर सकता है और प्रैक्टिस कर सकता है, ऐसा तरीका है. क्योंकि ये जो है, हम इस स्वभाव को बदल रहे हैं, ये बार बार सोचने का स्वभाव जो हमारे लिए कोई फायदा नहीं. तो हम इसको बदलने के लिए इसमें हम अपने आप को देखना शुरू करते हैं. तो शुरू करते हैं हम सांस से, स्वाभाविक सांस से, ये तो आनापान है. तो बार बार मन उसी विचारों में जाता है कि अरे ये तो पेंडेमिक है, ये तो न्यूज ऐसा चल रहा है, अभी मुझे पेंडेमिक हो गया तो मैं क्या करूंगा, बेड्स मिलेंगे, ऐसा वैसा. तो ऐसे सोच रहती है. तो हम मन को थोड़ा सांस पे लाएंगे तो मन अपने आप देख पाएगा कि मन की ये जो उतार चढ़ाव जैसा है उसको देख पाएगा और रिएक्ट नहीं कर पाएगा. नहीं रिएक्ट करते ही मन अपने आप शांत होता रहेगा. तो ये तो स्वभाव बदल रहा है. तो जब मन शांत होने लगता है तो ये जो रिएक्शन की जो भावना कम होती है, रिएक्शन की भावना कम हो गई, इसका मतलब ये नहीं कि हम एक्शन नहीं करेंगे, एक्शन करेंगे ही, रिएक्शन नहीं करेंगे, और एक्शंस अच्छे ही रहेंगे. तो मन जो शांत है उससे अच्छे एक्शंस आते हैं कि हम सोचेंगे कि हम दूसरे को कैसा हेल्प करें या अपने आप की स्वास्थ्य को कैसे ठीक रखें. तो ऐसे पॉजिटिव अपने आप मन पॉजिटिविटी में आते रहता है, नेगेटिविटी कम होती जाती है. ये तो हो गया आनापान के बारे में. अभी विपश्यना तो आगे है, 10 दिन का जो शिविर है उसमें विपश्यना भी सिखाते हैं. तो उसमें थोड़ा और डिटेल में हम अपने आप के मन और शरीर के बारे में जानकारी पाते हैं और इससे अपने मन और शरीर के स्वभाव को बदल सकते हैं. So a little bit from my clinic perspective, I do use Anapana with a lot of my patients, almost everyone. And I think patients both from very severe chronic illnesses as well as people with minor anxiety and depression can benefit from it. Earlier, there used to be a talk that one should not use these with people who have psychosis or severe mood disorders.
But now we can see, and the research is showing that that is not true. Anapana itself helps to calm the mind, and Vipassana definitely will help further. However, we have to make sure that this person who is coming for this course will be able to understand and do the work required for those 10 days with the discipline. So for that reason, if there is a desire, if there is a doubt in our mind that this person may not be able, we ask them to get a psychiatrist letter. But otherwise, in my practice, I have found that just simple learning Anapana has helped people calm down a lot. Their sleep is better. Their use of excessive medication is less. Their suicidal thoughts are much less. And their ability to deal with stress. You know, a lot of people who have been through mental stress, they get better with treatment. But whenever stress comes back again, they tend to relapse. So the ability to handle that stress by themselves and become independent of the doctor, I have found has improved. I often find that with Anapana, a lot of my patients have become my friends rather than anymore left as my patients. That's wonderful, Dr. Melvin. Dr. Savita, can you also share, besides Anapana, also simple meditation techniques जे आज घरी बसून घर बैठे टाइम है क्या? Is there a time? Is there a certain period कि at least 10 minutes, at least 20 minutes? तो जैसे बिगिनर्स है, आप उनको क्या एडवाइस देंगे कि किस टाइप के मेडिटेशन एट व्हाट टाइम इन द डे, व्हाट इज द ड्युरेशन, हे थोडंसं तुम्ही एडवाइस करा आज घरी बसून जे आपल्याला करता येईल. येस. सो जे आता आपण प्रॅक्टिस केलं 10 मिनिटं, त्याचे टेप्स आर अवेलेबल ऑन युट्यूब. इट्स फ्रीली अवेलेबल. यू कॅन सिम्पली टाईप मिनी अनापाना आणि ते युट्यूबवर अवेलेबल आहे. सो ते कशा पद्धतीने करायचं यासाठी एक 20 मिनिटचं छोटं टॉक सुद्धा आहे गुरुजींनी दिलेलं की दॅट व्हॉट आर बेनिफिट्स ऑफ आनापान इटसेल्फ. दिवसातून 2दा करावं. इट्स गुड वे टू बिगिन. सो रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर आर दी स्टँडर्ड टाइम्स व्हेन वी ॲडवाइज दॅट पीपल शुड डू इट. ॲज डॉक्टर मेल्विन सेड की झोप लागण्यासाठी ज्या काही डिफिकल्टीज आहेत किंवा ज्या एन्झायटीज आहेत, स्ट्रेस आहेत, ते कमी व्हायला, कारण हे सगळे तुमच्या मनाचे रिॲक्शन्स आहेत. दीज आर ऑल मेंटल रिॲक्शन्स. आणि व्हॉट इज माइंडफुलनेस डुईंग दॅट यू आर डुईंग अ judgmentless observation. You're observing the truth as it is. So त्याने काय होतंय की रिॲक्शनची चेन चालू आहे. द मोमेंट यू रिअलाइज दॅट मला तर श्वास बघायचा आहे, ब्रेक लागतो. ही जी कॉन्स्टंट रिॲक्शन जो गाडी जी आपली 200च्या स्पीडने चालली आहे, विचारांची गाडी, तिला तुम्ही जेवढा वेळ श्वासावर घेऊन येणार तेवढा वेळ ब्रेक लागणार. आणि हाच पॅटर्न आहे ज्याने तुमच्या रिॲक्शनला ब्रेक लागतो. So more you practice this, you will observe की रिॲक्ट करण्याची मनाची जी कंडिशनिंग आहे, रिॲक्ट करण्याचा मनाचा जो पॅटर्न आहे तो बदलतोय. कारण ब्रेक लागतोय, रिॲक्शन कमी होते, ब्रेक लागते, रिॲक्शन. आणि दॅट वे इट हेल्प्स टू रिड्यूस युअर एन्झायटी, इट हेल्प्स टू रिड्यूस युअर डिप्रेशन, इट हेल्प्स टू रिड्यूस युअर सुसायडल थॉट्स. म्हणून दिवसातून 2 वेळा करणं तर युजफुल राहीलच. त्या व्यतिरिक्त सुद्धा if you are waiting somewhere, कुठेतरी बसलोय आपण, as simple as you are sitting outside a doctor's clinic, or तुम्ही आयसोलेशन मध्ये आहात कोविडमुळे, तुमच्याकडे वेळ आहे, you are just simply with your phone on your screens, so you can simply do it 3 times, 4 times, doesn't matter, maximum time you can do it. ह्याला काही लिमिट नाहीये की तुम्ही फक्त 10 मिनिटं करायला हवं, पण कमीत कमी दिवसातनं 2दा 10 मिनिटाचे सेशन केले तर ते खूप युजफुल राहील. आणि जितकं तुम्ही सलग करू शकाल, ब्रेक न देता करू शकाल, तितकं तुम्ही बघाल की त्याचा फायदा होतोय. जसं की आपण म्हणतो ना की रेग्युलर जिम केल्यानेच तुम्हाला तुमचे मसल डेव्हलप होणार आहेत, फिजिकल स्ट्रेंथ येणार आहेत. सो मनाचा हा व्यायाम आहे. जितकं तुम्ही रेग्युलरली तुमची प्रॅक्टिस कराल, यू विल सी दॅट रेझिलियन्स, मनाचं जे बाउन्स बॅक करण्याची पॅटर्न आहे, मनाचा जी ताकद आहे, जी इम्युनिटी आहे मनाची, ती वाढते. त्यामुळे रेग्युलरली तुम्ही जितकं कराल तितकं रिझल्ट आर फॅन्टास्टिक. आणि हे आपण घरी आपल्या मुलांना पण शिकवू शकतो. आज स्ट्रेस फक्त मोठ्यांनाच नाही तर आज मुलांना सुद्धा आहे. तर हे सकाळी उठून 5 मिनिटाचं आनापाना मेडिटेशन ऑफ ऑब्झर्विंग युअर ब्रेथ, ही सवय आपण लहानपणापासून जर का मुलांना शिकवली, देन यू टीच देम हाऊ टू विटनेस आणि ऑब्झर्व युअर माइंड रादर दॅन
गिव्ह अ नी जर्क रिॲक्शन. तुमचं हे अॅनॉलॉजी खूप छान होती की आपण आपल्या गाडीला ब्रेक लावत नाही आणि आपण 200च्या स्पीडनी चाललो असतो आणि जेव्हा आपण श्वासावरती येतो तर तो ऑटोमॅटिक तो ब्रेक लागतो. आणि इट्स अ वंडरफुल वे टू मला वाटतं दिवस सुरू करायला, दॅट यू बिगिन युअर डे विथ अ पॉझिटिव्ह थॉट अँड यू एंड युअर डे लाईक दॅट. म्हणून आज जे आपल्याला लोकांनी प्रश्न विचारले की आम्हाला झोप येत नाही कोविडमुळे किंवा आम्हाला पहाटे 2 आणि 3ला जाग येते, तर त्यांच्यासाठी खास करून तुम्ही म्हणाल का की झोपताना नक्की हे मेडिटेशन करा. आणि हे टेक्निक कशी आहे, म्हणजे आपण हे बसून करायचं की आपण हे झोपून सुद्धा करू शकतो? मॅम मॅक्झिमम टाइम इट इज ॲडवाइज इट्स गुड दॅट यू शुड हॅव अ अलर्ट बॉडी. कारण झोपून केला तर 10 मिनिटात तुम्ही इतकं स्वस्त रिलॅक्स करताय मनाला, तर बऱ्याचदा झोप लागून जाते, राईट. पण रात्रीची वेळ आहे, तुम्हाला असं वाटलं की तुम्ही झोपेतनं मध्येच जागे झाला आहात, तर जस्ट लाय डाऊन अँड जस्ट स्टार्ट ऑब्झर्विंग युअर ब्रेथ, ॲज सिम्पल ॲज दॅट. बट इन द मॉर्निंग वेन यू वेक अप, यू कॅन सिट अपराईट इन युअर बेड इटसेल्फ. सो सिटिंग अपराईट, बॅक नेक स्ट्रेट असणं, चष्मा काढणं, ह्या काही गोष्टी आहेत त्या यू इफ यू फॉलो, जितकी अलर्ट बॉडी आणि तितकं अलर्ट तुमचं मन राहणार आहे, राईट. सो दॅट वे इट्स हेल्पफुल. पण डेफिनेटली ड्युरिंग युअर स्लीप जर तुम्हाला बेडवर म्हणजे झोपून तुम्हाला जर श्वास बघायचा आहे, मध्येच तुम्ही जाग आला आणि असं वाटतंय की खूप भीती वाटते, स्टार्ट ऑब्झर्विंग युअर ब्रेथ अँड यू विल सी द मॅजिक. म्हणजे आपण जे म्हणतो जे कोविड पेशंट्स आहेत हु आर नॉट वेल, त्यांना पण आपण जर का म्हटलं की तुम्ही हे मेडिटेशनची टेक्निक करा, तर देन फॉर देम लाईंग डाऊन दे कॅन रिलॅक्स अँड दे कॅन स्टील ॲब्सोल्युटली. आपल्या ब्रेथवरती ते फोकस करू शकतात, मेडिटेट करू शकतात. ॲब्सोल्युटली. मॅम मला इकडे सांगायला आवडेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे तिकडचे उपजिल्हाधिकारी आहेत आणि तिकडचे जे DDHO आहेत, जे म्हणजे हॉस्पिटलचे ऍडमिनिस्टर करणारे मेन जे अधिकारी आहेत, they in fact are teaching anapan meditation in a COVID hospitals and COVID centers, and it's proven to be very helpful. It is improving, helping in improvement of health as well as reducing the anxieties. So yes, definitely जे लोक आजारी आहेत आणि जे लोक बेचैन आहेत, नक्की त्यांना मदत होणार आहे. आपल्याला एक प्रश्न असा पण आहे की जेव्हा आपण ब्रेथवरती फोकस करतो किंवा आपण मेडिटेशनला बसतो, तेव्हा एक 5-6 मिनिटानंतर आपलं मन परत भरकटत जातं. तर ते परत त्या मनाला आणणं आणि परत ते फोकस करणं, त्याची एखादी टेक्निक सांगा ना, की कसं आपलं लक्ष सलग लागत नाही त्या ब्रेथवर. आय गेस निखिल सर कॅन टेल दॅट. हा, नाही मृणालजी, ते स्वाभाविक आहे, तसं होणारच आहे. म्हणजे आता आम्ही इतके वर्ष मेडिटेशन करतोय तरी असं काही होत नाही आमचं की डोळे बंद केले आणि ते इथल्या इथेच थांबलंय. सो आम्हाला त्याला ऍक्सेप्ट करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे परत विपश्यना काय आहे की टू सी ऍज इट इज. तर त्याच्यात काही अपेक्षा नाहीये की असंच झालं पाहिजे, ध्यान सुद्धा असंच झालं पाहिजे, तो नाहीये तिथे कुठे. वी आर जस्ट ऑब्झर्विंग, वी आर जस्ट सिटिंग आणि ऑब्झर्विंग. मग एखाद्या दिवशी काय होईल, काहीतरी प्रसंग घडलाय आणि त्या प्रसंगामुळे खूप विचार मनात येत आहेत, तर त्या दिवशी नाही टिकणार श्वासावर मन, भटकेल ते जरा जास्ती. एखादा दिवस असा अनुभव येईल की बसल्या बसल्या लगेच तिथे टिकायला लागलं असं. तर ऍज अँड वेन, तर समजा भटकतंय ते, तर मग आणा त्याला परत. असं नाही समजायला पाहिजे अरे माझं काहीतरी चुकलं. इट इज अ फॅक्ट की इतक्या वेळ होतं श्वासावर आणि आता भटकलं, तर आणा त्याला परत. मग थोडस असंही सांगितलं जातं की फारच भटकतंय, सारखं भटकतंय, तर थोडस मुद्दामून श्वास घ्या 1-अर्धा मिनिटं आणि मग थोडं ते फोकस होईल आणि मग परत स्वाभाविक श्वासावर काम करा. असंही एक आपल्याला करता येईल. पण जे कोणी ऐकतायत त्यांनी एक मनात नक्की ठेवावं की असं काही होणार नाहीये की ते भटकणारच नाहीये. बरोबर. हा, तर भटकलं आपल्याला भांडण काही नाहीये, ते सुद्धा आपण बघतोच आहे. म्हणजे तेही ऑब्झर्वेशनच आहे की अरे भटकलं, ठीक आहे, आलं, भटकलं, आलं, असं. तो असा फार सहज भाव त्याच्यात यायला पाहिजे. आणि मग जसं हा जो शब्द आहे ना तटस्थ, तर म्हणजे आपण एका तटावर बसलोय आणि त्या नदीतून जाते काहीतरी घाण जातेय, ती पण आपण बघतोय.
तटावर बसून काहीतरी गुलाबाची फुलं जात आहेत ती पण आपण बघतोय. तर हा तो तटस्थपणा आहे. मग तो आनापान मध्ये पण होईल की कधी शांत आहे मन, कधी नाहीये, पण तेही आपण बघतोय. बरोबर. असं करता येईल आपल्याला. आणि अजून एक मुद्दा बोलता बोलता मला असं सांगायचं होतं मगाशी, जसं मेल्विन पण म्हणत होते की ह्या ध्यानाची अजून एक विशेषता मला जी अशी वाटते की हे आपल्याला इंडिपेंडंट करतंय. आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी ते आपण इंडिपेंडंट व्हायला लागलो. आपल्याला असं नाहीये सारखं कोणाचं तरी नाव घ्या, कोणाच्या तरी पायाशी जाऊन सारखं बसा आणि काहीतरी विनवणी करा, तर नाहीये. आपल्या मनाची ताकद आहे आणि आपण जर त्याचा म्हणजे हे सातत्याने करतोय तर आपला पुरुषार्थ आहे तो आणि आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे हा जो इंडिपेंडन्स आहे ना तो मला फार महत्वाचा वाटतो. कारण सध्याच्या काळात तर असं आहे की या बाबा माझ्याकडे आणि शिका आणि बसा आणि येत राहा तुम्ही, तर त्यातूनही आपण बाहेर पडतोय असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न आहे की आता आपलं सेंटर परत कधी सुरू होणार आहे? बरेच लोक विचारतात की ते परत 10 दिवस कधी जाता येईल. तर आता सध्या कोविडमुळे सगळं बंद असेल, पण एक साधारण कधीपर्यंत आपलं हे परत 10 दिवसाचं? हा म्हणजे जसं हे लॉकडाऊन संपेल आम्ही तर तयारच आहोत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना की इतकी सेंटर्स आहेत पण आमच्याकडे अशी प्रचंड वेटिंग लिस्ट लागलेली आहे. लोक असं थांबलेत की अहो आम्हाला यायचंय, पण सध्या आम्ही पण काही करू शकत नाही आहोत. जसं ते लॉकडाऊन संपेल तसं लगेच केंद्र सुरू होतं. बरोबर. मला वाटतं आपण बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे आणि इट्स बीन सच अन इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन. कारण की डॉक्टर सविता आणि डॉक्टर मेल्विननी आपल्याला हे सुद्धा दे हॅव शेड लाईट ऑन की याचं न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय, व्हॉट इज द रिसर्च दॅट इज बिंग डन, याच्यावरती आपल्या ब्रेन मध्ये काय इम्पॅक्ट होतो हे सुद्धा आज आपल्याला बघायला मिळेल की देर इज अ होल स्पिरिच्युअल याच्यामध्ये त्याच्यामध्ये सायंटिफिक एव्हिडन्स आज सुद्धा आहे. आणि मला वाटतं हे तुम्ही खूप छान म्हणालात की दिवसाची सुरुवात आपण जर का 10 मिनिटांनी आनापानी सुरू करू शकतो आणि दिवसाचा शेवट, सो दॅट इज अ ग्रेट बिगिनिंग की एटलीस्ट कुठेतरी आपण प्रयत्न आपला चालू केला पाहिजे. आणि मला वाटतं आपण बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिली आहे. तुम्ही हे पण सांगितलंय सविता की तुमच्या युट्यूब वरती हे फ्री मेडिटेशन सगळ्यांना उपलब्ध आहे. याचे सेशन्स पण सगळे आहेत. तर ज्यांना परत हे ऐकायचं आहे त्या युट्यूब वरती आम्ही लिंक पण दिली आहे. इथे युट्यूब वरती तुम्ही परत जाऊन ऐकू शकता सगळे हे लिंक. आणि हा वेबिनार सुद्धा आमच्या वेबसाईट वरती WAITT.in वरती हा वेबिनार सुद्धा राहील तुम्हाला परत रिव्हिजिट करायला. आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवर आला की आम्ही तुम्हाला सगळ्यांचे ईमेल देऊ. तिन्ही डॉक्टर्सचे सगळ्यांनी खूप मागितले सगळ्यांचे नंबर आणि सगळ्यांचे ईमेल, ते सुद्धा आम्ही तुम्ही सगळ्यांशी शेअर करू. So thank you so much, Dr. Nikhil, Dr. Savita, Dr. Melvin, for having such an insightful as a conversation of both the spiritual and scientific side of Vipassana. आणि एक जे तुम्ही जे टूल्स दिले घरी प्रॅक्टिस करायचे, आय एम शुअर की सगळ्यांना ते खूप उपयोगी आणि युजफुल पण वाटेल. इट्स बीन वंडरफुल टू लर्न सो मच फ्रॉम ऑल थ्री ऑफ यू. आणि आपण परत एकदा सेशन घेऊन एखादी मेडिटेशन टेक्निक आपण एकदा परत घेऊया. परत एकदा थँक्यू सो मच सगळ्यांना फॉर कमिंग हिअर, फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस एंटायर वेबिनार, फॉर आस्किंग ऑल युअर क्वेश्चन्स. आणि आय होप सगळ्यांच्या प्रश्नांची थोडीफार तरी उत्तरं आम्ही सगळे मिळून देऊ शकलो आहोत. आणि we will soon share all the details about all our 3 specialists on the website. So please do connect with us. I hope you'll enjoy this conversation as much as I did. Thank you so much. Thank you so much for being here. Thank you मृणालजी. थँक्यू मृणालजी. तुमच्या सगळ्या टीमला धन्यवाद. आणि सगळ्या पार्टिसिपंट्सला विनंती आहे की नक्की याचा उपयोग करा, आपल्या घरच्यांनाही शिकवा आणि विपश्यना कोर्स कधीतरी या जन्मात एकदा तरी विपश्यना कोर्सला नक्की या. थँक्यू. वेलकम.
वेलकम. Okay. थँक्यू हो सो ग, थँक्यू Okay. Thank you, थँक्यू ma'am. Thank you. थँक्यू थँक्यू.